होळी पौर्णिमेला असा कुठला पदार्थ आहे की तो आपल्याला खायचा नाहीये, कोणी कितीही आग्रह केला तरी होळी पौर्णिमेच्या दिवशी हा पदार्थ चुकूनही खाऊ नका. तो का खाऊ नये, तर याविषयी आपण माहिती घेणार आहोत. नमस्कार, मी धनश्री. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर पहा, होळी पौर्णिमा हा अतिशय विशेष असा प्रभावी दिवस असतो. ह्या दिवशी आपण होळी पौर्णिमेची पूजा कशी करावी, होळी पौर्णिमेला जे काही आपण व्रत उपवास करत असतो, सत्यनारायणाची पूजा करत असतो, त्याबरोबरच होळी पौर्णिमेच्या दिवशी कोणकोणत्या सेवा कराव्यात, कुलदेवीची कोणती सेवा करावी, अशी छान अशा माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो जरूर पहा. तर पहा, होळी पौर्णिमेच्या दिवशी आपण जी काही सेवा उपासना आहे, नामजप आहे, ते तर आपण करणारच आहोत, पण त्यासोबतच आपण अनेक उपायसुद्धा करत असतो. तर ते उपाय आपण आपल्या जीवनातील संकट, दुःख दूर व्हावे, भगवंताची आपल्यावर अखंड कृपा राहावी, त्याबरोबरच जी काही नकारात्मकता आहे आपल्या जीवनातील किंवा आपल्या वास्तूमधील जी काही नकारात्मक शक्ती आहे, नजर दोष असेल, ते सर्व निघून जावं. होळीच्या दिवशी वाईटावर चांगल्याचा विजय झालेला आहे, वाईट शक्तींचा, वाईट गोष्टींचा नाश व्हावा, असा होळीचा उद्देश आहे. आणि होळीची जी कथा आहे ती आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. म्हणूनच की होळीच्या दिवशी ज्या चुकीच्या वाईट सवयी असतील किंवा जी आपल्याला निगेटिव्हिटी असेल, नकारात्मकता असेल किंवा विचारांमधली जी नकारात्मकता असेल, ती सुद्धा आपल्याला होळीच्या अग्नीमध्ये ती अर्पण करायची आहे. आणि आपल्या जीवनातील जे काही दुःख आहे ते सुद्धा आपल्याला होळीच्या जी काही अग्नी आहे त्याच्यात ते अर्पण करून भगवंताला प्रार्थना करायची आहे की आपल्या जीवनात सुख शांती राहावी. तर होळी पौर्णिमेचा दिवस हा ज्या पद्धतीने उपाय वगैरे लवकर प्रभाव दाखवतात, त्याच पद्धतीने ज्या वाईट शक्ती असतात किंवा जे तंत्रमंत्र करणारे असतात, तांत्रिक विधीसाठी सुद्धा होळी पौर्णिमा हा विशेष दिवस मानला जातो. म्हणूनच आपण तर सेवा उपासना करत असतो, त्यामुळे कोणाला त्रास होईल असं आपण कधीही करायलाच नको आणि चुकून करू सुद्धा नाही, कारण कर्म फिरून येतं हे कायमस्वरूपी लक्षात असू द्यावं. म्हणूनच आपण तर आपल्या परीने आपलं चांगलं व्हावं, पण आपलं चांगलं होत असताना आपल्याकडून दुसऱ्याचं कोणाचं वाईट होणार नाही, ही सुद्धा काळजी घेणं खूप महत्त्वाचं. आणि हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं कर्म आहे. प्रत्येक कर्माचा हिशोब असतो आणि प्रत्येक कर्माचं आपल्याला ते फळ मिळतच असतं, मग ते कर्म चांगलं असेल किंवा वाईट असेल. म्हणूनच आपल्याला कर्म करण्यासाठी ते आपल्याला ते फ्रीडम दिलेलं आहे की कर्म तुम्ही चांगलं करा किंवा वाईट करा, त्याची फळं तुम्हाला मिळणारच आहेत. ज्या पद्धतीने चांगली लोकं असतात तशी वाईट लोकं सुद्धा असतात. आपण जसा अगदी चांगला सकारात्मक विचार करत असतो, आध्यात्मिक असतो, आस्तिक असतो, तसे नास्तिकही असतात, निगेटिव्ह नकारात्मक विचार करणारेही असतात आणि दुसऱ्याचं वाईट व्हावं या उद्देशाने तंत्रमंत्र करणारे सुद्धा असतात. म्हणूनच ज्या पद्धतीने देव आहेत तसे राक्षसही आहेत, हे फक्त लक्षात असू द्या. आणि म्हणूनच आपण आपलं स्वतःचं रक्षण कसं होईल हे आपण काळजी घ्यायला हवी. आपण तर कोणाचं वाईट नाहीच करायचं, पण कोणामुळे आपल्याला वाईट आपल्यावर काही होईल हे होऊ नये म्हणून आपण स्वतःचं रक्षण करायला हवं आणि स्वतः आपण सावध राहायला हवं. तर ते कशा पद्धतीने, तर म्हणूनच की होळीच्या दिवशी जर समजा कोणी तुम्हाला असं कितीही वाटत असेल की ही आपल्या खूप जवळची आहे, यांना आपल्याविषयी खूप चांगलं वाटतं, पण लक्षात घ्या, माणसं ओळखायला शिकायला हवं. कारण जी लोकं आपल्याला खूप चांगली वाटतात, तर काही वेळेला तीच आपल्याला मोठा धोका देत असतात. जे काही चांगलं होतंय किंवा ज्या काही आपली भरभराट होते, प्रगती होते, ती सर्वांनाच बघवत नाही. काहींना त्या गोष्टींचं कुठेतरी मनामध्ये खुन्नस असते, कुठेतरी त्यांच्या मनात आपल्याविषयी द्वेष असतो. आपण त्यांच्याशी कितीही चांगलं वागत असू, पण आपल्याला ती लोकं चांगली वाटतात, पण त्यांना आपण चांगले वाटतो का, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण तोंडावर गोड बोलणारी लोकं खूप असतात, पण मनातून त्यांच्या मनात काय चाललेलं आहे हे ओळखणं सुद्धा महत्त्वाचं असतं. बऱ्याच वेळेला तुम्ही असं पाहिलंही असेल, शेजारी-पाजारी किंवा नातेवाईक असतील किंवा तुम्ही राहता त्या ठिकाणी किंवा तुमच्या जीवनामध्ये तुम्ही निरीक्षण केलेलं असेल किंवा नक्की करा किंवा तुम्हाला अनुभव आलेले असतील,
तर पहा, याच्यातून आपल्याला अंधश्रद्धा पसरवणं हा आपला उद्देश बिलकुल नाहीये. पण लक्षात घ्या, ज्या पद्धतीने चांगल्या गोष्टी असतात, त्या पद्धतीने वाईट गोष्टीसुद्धा असतात. म्हणून हे लक्षात असू द्या. तर ज्या लोकांना आपल्याविषयी कायमस्वरूपी मत्सर, तिरस्कार वाटत असेल, ते फक्त तोंडावर गोड बोलतात. पण आपल्याला लक्षात येतं, की ही फक्त वरवर गोड बोलणारी लोकं आहेत. म्हणून तशा लोकांपासून सावध राहायला हवं. आपण जरी कोणाचं वाईट नाही करत, पण सर्वच आपल्यासारखी असतील असंही नसतं. म्हणूनच जी कोणी असं तुम्हाला वाटत असतील, की बरोबर होळी असेल, होळी पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्हाला असं कोणी खूप आग्रहाने ठराविक पदार्थ खायला देत असेल, तर त्यावेळेला थोडं विचार करायला सुद्धा हवं. कारण इतर वेळेला ही त्या व्यक्ती गोडच बोलत असतात. पण जर विशेष तुम्हाला काहीतरी त्यांच्या वागण्यात, त्यांच्या हालचालींमध्ये किंवा त्यांच्या डोळ्यात किंवा त्यांच्या चेहऱ्यावरची एक्सप्रेशन जेव्हा तुम्हाला काही अ, असं वेगळं वाटत असेल, तेव्हा सुद्धा सावध व्हा. त्याबरोबरच तुम्हाला काही इंट्युशनसुद्धा मिळत असतात. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याविषयी वाईट बोलत जरी असेल, तरीही आपल्याला ते कळतं. थोडंफार तरी आपल्याला ते कुठेतरी वाटतं, की कुठेतरी काहीतरी चाललंय. किंवा काही व्यक्ती एखाद्या ठिकाणी असंही होतं, जर समजा कुठे वाईट घडलं असेल किंवा घडणार असेल, तेव्हासुद्धा आपल्याला इंट्युशन मिळतं. म्हणूनच ह्या गोष्टी विचार करण्यासारख्या असतात. असं नाही, की आपण सर्वज्ञ आहोत. पण जे आपली आध्यात्मिक जे काही आपलं अटॅचमेंट असते भगवंताशी, त्यामुळे आपल्याला हे संकेत मिळत असतात आणि या संकेतांकडे आपण दुर्लक्ष करतो. पण काही संकेतांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नये. त्याचा विचार करायला हवा, की हे असं का? आणि बऱ्याच वेळेला असं होतंही, तुम्हाला सुरुवातीला असं इंट्युशन मिळत असतात, संकेत मिळत असतात आणि नंतर काही दिवसांनी, काही महिन्यांनी अगदी तसंच घडलेलं असतं. म्हणून ही गोष्टसुद्धा महत्त्वाची आहे. तर अशा लोकांना ओळखायचं आणि आपण स्वतःही सावध राहायचं. तर असे कुठले पदार्थ आहेत, की ते आपण शक्यतोवर खायला नको. जी गोष्ट आपल्या हातात आहे, आपण तेवढं तरी करायला हवं आणि सावध राहायचं. स्वतःही आणि घरातल्यांचं सुद्धा कसं रक्षण होईल हे बघावं. तर त्यातला पहिला पदार्थ असा आहे, की तो म्हणजे पांढऱ्या रंगाची कुठलीही मिठाई असेल. मग ती मिठाईचा प्रकार म्हणजे जसं पेढे असतील किंवा कुठलीही मिठाई असेल, पांढऱ्या रंगाची मिठाई असेल, त्याच्यातून ते लोकं म्हणजे जे काही असतात, हे असे प्रकार त्याच्यातून लवकर केले जातात किंवा लवकर ते प्रभाव दाखवत असतात. त्यानंतर की जे कुठलाही गोड पदार्थ असेल, विशेष करून गोड पदार्थांमधूनही ते केलं जातं. मिठाईमध्ये विशेष करून पांढरी मिठाई किंवा पांढऱ्या रंगाच्या पदार्थांमधून आणि विशेष करून गोड पदार्थांमधून करणी वगैरे हे जे वाईट आणि चुकीचे प्रकार आहेत ते केले जातात. त्यात बऱ्याच वेळेला वेलचीचा सुद्धा वापर केला जातो. जायफळ असतं. खाण्याचं जे पान असतं, तर पानातून सुद्धा केलं जातं. जे गोड पान असतं ते, जे पान आपण जनरली खातात लोकं, तर ते पान असतं. फक्त विड्याचं पान म्हणजे पूजेला जो विडा आपण वापरतो, तो नाही. म्हणजे फक्त नागवेलीची जी पानं असतात, ती नाही. तर जो संपूर्ण विडा बनवलेला असतो, विशेष करून तो पूर्ण विडा जो असतो, त्याच्यातून ते केलं जातं. म्हणून असे पदार्थ जर कोणी तुम्हाला ठराविक विशेष दिवशी जर देत असेल, तर मग ते होळी पौर्णिमा असेल, अमावास्या असेल किंवा पौर्णिमा असेल किंवा अजून कुठलंतरी विशेष असे पर्व असतात, की त्यावेळेला जसं की दिवाळी असेल, गुढीपाडवा असेल, असे जे विशेष पर्व असतात, तर तेव्हा हे असे जे ब्लॅक मॅजिक करणारे वगैरे त्यांना सुद्धा तेव्हा फार जास्त ते करत असतात. म्हणून आपण सावध राहायचं. हे जे पदार्थ मी आता सांगितले, तर शक्यतोवर आपण ही पदार्थ कोणाकडूनही कोणी कितीही आग्रह केला, तरीसुद्धा होळीच्या दिवशी घ्यायचा नाही आणि खायचा नाही. तर सावध व्हायचं. मग आता प्रत्येकजण त्याच पद्धतीने किंवा त्याच हेतूने आपल्याला ते देतो का? तर असं सुद्धा नाहीये. पण ते आपण स्वतः ओळखायचं आहे. काही असेही असतात, की त्यांच्या मनी-ध्यानी नसेल आणि उगाच आपण त्यावेळेला मनात अशा शंका आपल्या येतील, की अरे अ, हा पदार्थ ठराविक वेळेला घ्यायचा नाही किंवा कोणाकडून खायचा नसतो. तर त्यावेळेला आपल्याला बरोबर ते आठवेल. जर आपण हे व्हिडिओ पाहिलेला असेल, माहिती आपण आपल्या स्वतःसाठी मिळवलेली असेल, तर अशा वेळेला आपल्याला ते पटकन आठवतं. पण लक्षात घ्यायचं आहे, की जी व्यक्ती आपल्याला देते ती कशी आहे, एवढं तर आपल्याला कळतं आणि म्हणूनच व्यक्ती ओळखणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. कोणी कितीही गोड बोलत असेल, तरी आपल्याला कळतं, की ही व्यक्ती गोड बोलते,
पण हिच्या मनात काय चाललेलं असेल, मग ती स्त्री असेल, पुरुष असेल, कुणीही असेल, XYZ. म्हणून व्यक्ती ओळखणं महत्त्वाचं आहे. म्हणून प्रत्येक व्यक्ती जे काही आता हे पदार्थ सांगितले, तर हे पदार्थ देणारी प्रत्येक व्यक्तीच तुमच्यावर काही ब्लॅक मॅजिक किंवा अशा पद्धतीचं करते असंही नसतं. पुन्हा एकदा सांगते, व्यक्ती ओळखणं महत्त्वाचं आहे आणि ते आपल्याला कळतंच, की कोण कसं आहे. म्हणून ह्या गोष्टी सावध राहायचं आहे, काळजी घ्यायची आहे. जास्तीत जास्त होळी पौर्णिमेच्या दिवशी आपण उपासना करायची आहे भगवंताच्या. जास्तीत जास्त सानिध्यात कसं राहता येईल असा आपण प्रयत्न करायचा आहे आणि जास्तीत जास्त भर नामस्मरणावर द्या. जर समजा आपण खूप फक्त त्याच दिवशी उपासना करायला हवी असं नाही, इतर वेळेलाही जर आपली जे काही तुम्ही जप करत असतील किंवा जे काही तुमची भक्ती असेल, तर तिच्यात जर वाढ करत राहिलो आणि आपली जर भक्ती जास्त असली, उपासना, नामजप जास्त असेल, तर आपल्या सभोवती एक विशिष्ट प्रकारचा पॉझिटिव्ह ऑरा निर्माण होत असतो आणि म्हणूनच ज्या सकारात्मक एक शक्ती आपल्या सभोवती ते निर्माण होते, पॉझिटिव्ह ऑरा आपल्या सभोवती निर्माण होतो. तर अशा वेळेला ह्या अशा गोष्टींचा आपल्यावर खूप जास्त प्रभाव पडत नाही. त्यानंतर जर आपल्या कुंडलीतील ग्रहमान स्ट्राँग असले, तेव्हा सुद्धा आपल्यावर अशा गोष्टींचा जास्त असर होत नाही आणि अगदीच झालाच तर तो थोडाफार असतो आणि ते सुद्धा भगवंताच्या कृपेने निघून जातं आणि आपलं रक्षण होतं सर्वात महत्त्वाचं. तर असं आहे. म्हणूनच आपण भक्ती वाढवायची, आपली उपासना वाढवायची, नामस्मरण जास्तीत जास्त केलं तर एक सुरक्षा कवच आपल्या सभोवती निर्माण होतं. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ऑरा आपला पॉझिटिव्ह असला तर अशा गोष्टींचा खूप जास्त 100% जो काही परिणाम असतो तर तो आपल्यावर होत नाही. त्याचं प्रमाण कमी होतं आणि जी काही सेवा, भक्ती, उपासना करतो, जे काही अनुष्ठान करतो त्याच्याने आपल्यावर येणारी संकटं, मग ती आपल्या प्रारब्धानुसार असतील किंवा इतर लोकांनी जे काही असे विचित्र प्रकार केलेले असतील, त्याची सुद्धा तीव्रता भगवंताच्या कृपेने कमी होते आणि आपण त्याच्यातून सुरक्षितपणे बाहेर पडतो. म्हणून प्रत्येकाने काळजी घ्या, खूप भक्ती करा, सेवा करा, स्वतःचा ऑरा एकदम स्ट्राँग करण्याचा प्रयत्न करा आणि सर्वात महत्त्वाचं, प्रत्येकाने ही गोष्ट सदैव लक्षात असू द्यावी. आपल्याला हे माहीत असतं, पण तरीही जेव्हा आपण कुठे ऐकतो किंवा वाचण्यात येतं, तेव्हा अजून आपण त्या गोष्टीवर विचार करत असतो, की कर्म फिरून येतं. आपण जसं कर्म करू, तसं आपल्याला त्याचं फळ मिळत असतं. म्हणून चुकीचं कर्म कधीही करायचं नाही. जो वाईट करत असेल, ते त्याचं कर्म. आपण का म्हणून आपलं कर्म चुकवायचं? अशा व्यक्तींमुळे आपण आपलं कर्म चुकवायचं नाही. जरी तुम्हाला समजलं असेल, की अशी-अशी व्यक्ती आणि अशा वाईट गोष्टी करते किंवा असे प्रकार करते, तंत्र-मंत्र किंवा करणीचे वगैरे प्रकार करते, माहीत असेल, तरीसुद्धा त्या व्यक्तींना कधीही तुम्ही दाखवू नका, की आम्हाला माहिती आहे तुम्ही कशा प्रकारचे काय-काय करतात. हे माहिती असूनही त्यांना दाखवायचं नाही. आपण फक्त सावध राहायचं आणि आपण आपली भक्ती वाढवायची. भगवंताची उपासना केली तर कोणी कितीही काहीही केलं, तरीसुद्धा त्याचा खूप जास्त आपल्यावर प्रभाव पडत नाही. म्हणूनच कोणाची साथ असेल नसेल, फक्त भगवंताची साथ आपल्याला कायमस्वरूपी असावी. म्हणूनच उपासना जास्त करायची आहे, उपासनेमध्ये वाढ करायची आहे. तर अशी ही माहिती आहे. आवडली असेल तर शेअर जरूर करा. फक्त आपल्याला माहिती असावं म्हणून ह्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. मी सुद्धा ह्या गोष्टी वाचलेल्या आहेत, ऐकलेल्या आहेत. जेव्हा तुम्हाला कोणी खूप जास्त आग्रहच करत असेल आणि तुमच्यापुढे काही पर्यायच नसेल, तर अशा वेळेला मग काय करायचं? कारण काही वेळेला कन्फ्युजन असेल तुम्हाला, की ती व्यक्ती कशी आहे माहीतच नाहीये किंवा ओळखण्यात तुम्ही चुकत आहात किंवा तुम्हाला खूप प्रश्न पडत असतील, तर अशा वेळेला लक्षात घ्या, जी व्यक्ती तुम्हाला ते ठराविक पदार्थ खाण्यासाठी आग्रह करते, त्यातलाच पदार्थ त्या व्यक्तीला तुमच्या स्वतःसमोरच खायला द्यायचा. त्या व्यक्तीने जर ते खाल्लं, तर त्यानंतर आपण ते खायला हवं, असंही तुम्ही करू शकता. शक्यतो पहिली गोष्ट घ्यायचंच नाही. काही जी आपली तत्त्व असतात, त्या तत्त्वांना धरून चाललेलं कधीही बरं असतं. कारण बऱ्याच वेळेला याला काय वाटेल, तिला काय वाटेल, त्याला काय वाटेल, असं करण्याच्या नादात लोकं आपल्याला फसवतात आणि जेव्हा आपण फसतो,
त्यावेळेला आपली साथ कोणीही देत नाही आणि ह्या अशा विचित्र गोष्टी असतात, की यातलं आपल्याला थोडंही ज्ञान नसतं. आपण फक्त आपल्याला भक्ती करावी भगवंताची एवढंच आपल्याला आवडतं आणि आपण तेच करत असतो. पण ही लोकं तंत्रमंत्र करून फार विचित्र प्रकार करून ठेवतात आणि त्याचे त्रास आपल्याला होत असतात. म्हणूनच सावध राहायचं आहे आणि जर समजा अशी वेळ आलीच, की ती व्यक्ती तुम्हाला वाटते, की ते चांगले आहेत, तर चांगल्या व्यक्तींकडून घेण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा किंतु परंतु मनात ठेवायचा नाही. जसं मी सांगितलं, की आपल्याला लगेच लक्षात येतं, की हे व्यक्ती अगदी मनातून सुद्धा आपल्याविषयी चांगले आहेत. तर अशा लोकांनी जर ह्या वस्तू दिल्या, तर त्यावेळेला मनात कुठलाही किंतु परंतु न ठेवता त्या सहजच तुम्ही घेऊ शकतात. म्हणूनच जेव्हाही आपण काही खातो, पितो, तर त्यावेळेला भगवंताचं नाव घेऊनच आपण कुठलाही पदार्थ खायला हवा. हा नियम आपण स्वतःला तो लावून घ्यायचा आहे, की जेणेकरून चुकून असं काही घडलं, तरीसुद्धा आपण भगवंताचं नामस्मरण करून जर ते खाल्लं, तर त्या त्या जे काही पदार्थ असेल किंवा जे काही केलेलं असेल, तर त्याची तीव्रता तिथेच कमी होऊन जाते. आता इतरांना वाटेल, की असं काही नसतं वगैरे तसं काही नसतं. पण जे लोकं याच्यातून गेलेली असतात त्यांना माहिती असतं आणि ज्या पद्धतीने चांगल्या गोष्टी आहेत तशा वाईटही असणारच आहेत. जसं मी आधीच सांगितलं, की देव आहेत तसे राक्षस आहेतच. म्हणून सावध राहा आणि सतर्क राहा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.